हाय हॅलो नमस्कार. मी वीणा आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत सुका बोंबील तवा मसाला. तर त्यासाठी मी इथे 15 ते 20 अंदाजे सुके बोंबील घेतले आहेत आणि त्याचे डोके आणि जो शेपटीकडील भाग आहे ते काढून घेतला आहे आणि तो न धुता असाच तव्यावर गरम होण्यासाठी किंवा जो थोडंसं भाजण्यासाठी ठेवला आहे, जेणेकरून त्याचा उग्रसपणा आहे किंवा जो शिजवल्यानंतर हिरमुसपणा येतो ना, तो निघून जाण्यास मदत होते. म्हणून तसं जरा थोडा वेळ भाजून काढूया. सर्व सुकी मच्छी असते ना, ती अशी भाजून काढायची, थोडं गरम काढून परतवायची, म्हणजे त्यांचा उग्रस हिरमुसपणा शिजल्यानंतरही येत नाही, छान लागते मच्छी. म्हणून तुम्हाला माझ्याकडून कोणकोणत्या सुकी मच्छीची रेसिपी हवी आहे का, कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझ्याकडून कोणता पदार्थ पाहायला आवडेल ते कमेंट करून सांगा. मी वीणा व्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे विविध प्रकारच्या फ्लेवरचे केक दाखवत असते, व्हिडिओ अपलोड करते आणि विविध रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला माझ्या रेसिपी किंवा केक्स आवडतात का हे जरूर सांगा. माझ्या केकला ना व्ह्यू येतात चांगले, परंतु कोण रिप्लाय किंवा कमेंट्स, सबस्क्राईब किंवा लाईक शेअर कोण करत नाही. तर प्लीज माझे तुम्हाला केक्स आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. मी मागे लाल मटाची वडी दाखवली होती, तीही जरूर पहा. आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला कोणती रेसिपी आवडेल पाहायला तीही सांगा. आता मी येथे सुके बोंबील आहेत ना, ते काढलेत आणि ते असे स्वच्छ धुतले, 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून काढलेत आणि त्याचा मधला जो एक काटा असतो बोंबीलचं ते काढले आणि 3-4 असे उभे असे सोललेत ते बोंबील, म्हणजे एका बोंबीलचे 3 ते 4 असे तुकडे केलेत, मध्ये न चिर देता असं. आता मी कढई गॅसवर ठेवली आहे, गॅस चालू केलं आहे आणि ह्या कढईला काय जण लगडीही बोलतात किंवा कढई. इथे आपण तवाही घेऊ शकतो, कारण की आपल्या रेसिपीचं नावच आहे सुका बोंबील तवा मसाला, तर इथे आपण तवाही वापरलं तर बरं. परंतु मी आता इथे लगडी एक वापरली आहे, पसरट भांडा वापरला आहे. इथे मी रेसिपीसाठी लागणारे काही साहित्य दाखवते. कांदा, ठेचलेले लसूण, 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या, कोकम 3 तुकडे, खोबरं, ओलं खोबरं आणि 1 छोटा टोमॅटो जाडसर कापलेला, कोथिंबीर बारीक चिरलेली असे. आता आपलं तेल गरम झालं आहे. आता ठेचलेल्या लसूण टाकल्यात त्याच्यामध्ये आणि ह्या लसणीचं कलर चेंज झालं की नंतर आपण पुढील साहित्य घालूया. पाव चमचा इथे मी हिंग घातलं आहे. प्रत्येक पदार्थात हिंग उपयोगीच असतं, तिखट पदार्थात मी तरी हिंग घालतच असते. नंतर 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आणि कांदा परतून घेऊया. हिरव्या मिरच्या फोडणीवर घालायच्या, म्हणजे त्याचा जो कच्चापणा असतो तो लागत नाही नंतर. आणि कांदा आहे ना, त्याचा पारदर्शकपणा किंवा तो ब्राऊनसर झालं की नंतर त्याच्यामध्ये आपण पुढील साहित्य घालूया. कांदा, टॉमॅटो हे शिजण्यासाठी आता ह्याच्यामध्ये मी टॉमॅटो दाखवते तुम्हाला केवढ्या प्रमाणात जाड चिरलेले आहेत ते. आणि तुम्हाला हे जाड वाटतील, परंतु आपली भाजी तयार झाली ना, ही रेसिपी तयार झाली ना की तो टॉमॅटो आहे ना एवढा जाड वाटत नाही, तो एकदम मऊसूत झालेला असतो. फक्त त्याचं लालसर कलर असं त्या म्हणजे
बोंबलाला आलेलं असतं एवढंच, पण छान वाटते रेसिपी ही. तर आता हे जरा चांगलं शिजण्यासाठी किंवा थोडं असं मऊसूद होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया. मीठ घालते त्याच्यामध्ये मी आता. मीठ घालते आणि टोमॅटो आणि कांदा आहे ना, तो शिजण्यासाठी नेहमी आधीच मीठ घालायचं. काही काही जणांना रेसिपी पूर्ण शिजून वगैरे झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालतात. त्यांचं असं म्हणणं असतं की पदार्थामध्ये शेवटला मीठ घालायचं म्हणजे पदार्थ चांगलं शिजतं. परंतु माझं असं म्हणणं आहे की नेहमीच पदार्थ शिजण्याच्या आधीच मीठ घालायचं म्हणजे पदार्थ लवकर शिजण्यास मदत होते. आता हे थोडं मऊसूद होण्यासाठी आपण 1-2 मिनटं गॅसवर ठेवूया, कमी गॅसवर. तोपर्यंत मी इथे स्वच्छ धुवून काढलेले आणि त्यातलं मधला काटा आणि त्याचे 3 ते 4 तुकडे असे केलेले बोंबील दाखवते. त्याच्यामध्ये मी आता आपण पुढील साहित्य घालूया. पाव चमचा हळद घातली आहे इथे. लाल मसाला 1 चमचा, परत घरगुती मसाला 2 चमचे. इथे तुम्ही चवीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. इथे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि थोडंसं खोबरं तर चांगलं मिक्स करून घेऊया, असं चोळून घेऊया जेणेकरून आपल्या सर्व बोंबीलला व्यवस्थित हे मसाले लागतील. थोडा वेळ बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपलं मऊसूद टोमॅटो कांदा होतच आहे. आता पाहूया. हे पहा किती छान असं छान मऊसूद झालेलं आहे. हे पहा, तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोर आणून दाखवते. आणि आता हे मिश्रण सगळं त्याच्यावर फोडणीवर आपण घालूया. आणि छान असं परतून घेऊया. छान परतून घेऊया. आणि जो मसाला मिक्स करण्यासाठी बोंबीलमध्ये साहित्य मिक्स करण्यासाठी हळद, मीठ, मसाला वगैरे मिक्स करण्यासाठी जो बाउल ठेवला होता त्याच्यामध्ये अतिरिक्त जो मसाला त्याला लागलेला होता त्याच्यामध्ये आपण पाणी घातले आणि तोही मसाला म्हणजे वापरात येईल. बाउलचा उरलेला मसाला तो आता आपण थोड्या वेळात घालूया. आणि येथे मी मगाशी कोकम घालायचे राहून गेले. ते कोकम अंदाजे 3 कोकम आहेत. त्याचे तुकडे केलेले तसे बारीक आणि त्याच्यामध्ये परतत आहे. आणि आता आपण ते साईडला जो पाणी दिसतंय ते घालून घेऊया त्याच्यामध्ये, म्हणजे चांगले आपले बोंबील शिजून येतील. आता आपले बोंबील शिजतील चांगले. हे पहा. आणि मी आज सुका बोंबील तवा मसाला ही रेसिपी अगदी आपली ही रेसिपी पटकन होण्यासारखी आहे. त्याच्यामध्ये आपण वाटपाचा वापर केलेला नाही. त्यामुळे नुसतं ओलं खोबरं 1-2 चमचे टाकलं तरीही काम होऊन जाईल. ही रेसिपी जे नॉनव्हेज डब्याला नेतात ना त्यांच्यासाठी ही मस्त आहे. आपण ही पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त आपण सुक्या मच्छीचा वापर जास्तीत जास्त करतो. ओले मासे मिळत नाहीत म्हणून.
तुम्हाला कोणती सुकी मच्छीची रेसिपी आवडेल, कोणत्या सुके मासे रेसिपी बघायला आवडेल ते मला जरूर सांगा. मी ते करून दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. सुक्या बोंबिलचेही खूप प्रकार होतात. अगदी भजीपासून भाजीपर्यंत, बिर्याणीपर्यंत तुम्हाला काय पाहायला आवडेल ते नक्की मला सांगा. मी करून नक्कीच दाखवणार आहे. आणि जास्तीत जास्त मला ज्या रेसिपीची कमी नेते मी रेसिपी इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ही आपली बोंबील आहेत ते चांगले सुकलेले आहेत, शिजलेले पण आहेत वाफेवर आणि सुकलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकलेलं आहे, ओलं खोबरं. ते पण थोडंसं शिजू दे. परत छान असं मिक्सअप करून घेऊया आणि भांड्यावर आपल्या कढईवर झाकण ठेवूया. कोथिंबीर घातली इथे. तुम्हाला कॅमेरासमोर दाखवते आपली रेसिपी, कशी रेसिपी आपली झाली आहे ती. हे पहा किती छान वाटते ना. सुका बोंबील तवा मसाला, हे आमटी भात आणि भाताबरोबरही छान लागते, भाकरीबरोबरही छान लागते. किंवा तुम्ही जर डब्यामध्ये टिफिनमध्ये जर ऑफिसमध्ये चपाती आणि किंवा भाकरी अशी खाल्ली, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्लं तरी देखील सुका बोंबील छानच लागतं. तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली तीही मला जरूर सांगा. आता थोडा वेळ ठेवलं आहे. नावाप्रमाणे आपलं सुका बोंबील तवा मसाला होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. ऑलमोस्ट आपली ही रेसिपी पूर्णतः तयारच आहे. पाहूया थोड्या वेळाने आपली रेसिपी कशी झाली आहे ती. माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मला नवीन रेसिपी दाखवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि मलाही कळेल मी ज्या रेसिपी किंवा जे व्हिडिओ अपलोड करते यूट्यूबला ते तुम्हाला आवडतात असं मला म्हणजे मनातून वाटेल आणि मला प्रोत्साहन देखील मिळेल. त्यामुळे तुम्ही मला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता थोड्या वेळाने पाहूया आपली रेसिपी कशी झाली आहे ती. इथे मी गॅसवर थोडा वेळ वाफेवर पूर्ण कमी गॅसवर बोंबील ठेवले आहेत. छान असे आपले सुके, थोडे ओलसर आणि सुके होण्यासाठी बोंबील ठेवले आहेत. ते पाहणारच आहोत थोड्या वेळाने आपली रेसिपी कशी झाली आहे ती.
इथे ना चुकून कॅमेरा ऑनच राहिला, त्यामुळे इतका वेळ झाला आणि मी एडिटही केलं नाही, कटही केलं नाही, तसाच ठेवला ते. त्यामुळे व्हिडिओ थोडा आपला मोठा झाला आहे. माझ्या व्हिडिओ अपलोड करतेवेळी खूप साऱ्या चुका होत आहेत, मला कळत आहे. परंतु मी नवीनच व्हिडिओवर असल्यामुळे मी जास्तीत जास्त चुका टाळण्याचा इथे प्रयत्न करते, तरीसुद्धा होत आहेत, तर क्षमस्व. आणि पुढील व्हिडिओमध्ये माझ्या कमीत कमी चुका होण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार. तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली का नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी काही गोष्टी असतील त्याकडे इग्नोर करा, साईड आवाज वगैरे येत असेल तर. आपण आता थोड्याच वेळात पाहूया आपली रेसिपी कशी झाली आहे ती. जेवण करताना साईडचा जो काही कांद्याची साल किंवा काही असं केलेलं असतं मी तो एका साईडून पुसत असते. ते मला पण सवय आहे का की जेवण चालू असताना गॅस साफ करायचं ते जेवण करून नक्की सांगा. मी नेहमी तसंच करत असते. पहा तर आपलं सुका बोंबील तवा मसाला तयार झाला आहे. तो आपण छान असं मिक्स केलं आहे. आणि मगाशी म्हटलं टोमॅटो कसं दिसतं ते बघा, त्याच्यामध्ये दिसत होतं. आता आपण हे एका भांड्यात बाउलमध्ये काढून घेऊया. बोंबील असं बाउलमध्ये काढून घेते. आजची माझी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पाहणार आहात आणि केलीत की मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली सुकी बोंबील असे खायला. जास्तीत जास्त असं छोटे छोटे तुकडे न करता एकही तुकडा म्हणजे एकही तुकडा न करता डोकं आणि शेपटीचाच फक्त भाग काढलेला आहे आणि नुसते उभे सोललेले आहेत, ते काटा काढला आहे बोंबीलमधला आहे तसं केलेलं आहे. आता हे बाउलमध्ये छान असे काढून घेऊया. त्याच्यावर कोथिंबीरचा थोडंफार डेकोरेशन करून घेऊया आणि आपली आता ही रेसिपी तयार. पहा कशी वाटली. तुम्हाला आजची सुका बोंबील तवा मसाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.